नमस्कार. डिप्पळ ठाकूर प्रेझेंट दत्ताराम पुंजाजी सादर करत आहेत निमोनचे सुपुत्र गौरव कारभारी घोगे यांची जीवनपट कहाणी. अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील ईशान्य दिशेला सह्याद्रीच्या शेवटच्या डोंगर रांगेजवळ असलेलं मैदानी भागात बसलेलं गाव निमोन. इतिहास फार काही माहीत नाही, पण गावाची रचना पाहिली की गावात काहीतरी वैशिष्ट्य असावे असा राहुल नक्की. संगमनेर तालुक्यातील उत्तरेकडील हे शेवटचं गाव निमोन तालुक्यात एक जकात नाका, निमोन नाका म्हणून ओळखलं जातं. नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर तालुक्याला जायचं म्हटलं की नाशिक पुणे हायवेला लागून नांदूर चिंगोटे जवळून करेघाट उतरून गावातून वाहणारी नदी जाम नदी, तशीच जवळच्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून वाहणारी गावातून करेगावच्या डोंगरातून उगम पावणारी नदी, इतक्या जवळ वाहणारी नदी असली तरी 1984 पर्यंत 12 महिने वाहणारी नदी. आता थोडंफार पाणी आहे. गावच्या दुसऱ्या बाजूने भला गोटा वहाळ वाहत येत आहेत. तो गावाच्या पूर्व बाजूने जाऊन देशपांडेच्या मळ्याला जाम नदीला मिळतो. देशपांडेचा मळा म्हटला शिर्डीचे साईबाबांचे नानासाहेब निमोणकर, रघुनाथराव माधवराव देशपांडे नानासाहेब निमोणकरांच्या मळ्याला मिळतो. याचा उगम मात्र निमोनच्या शेजारी दक्षिण बाजूचे गाव सोनेवाडी. गावाच्या डोंगरातून अर्धे पाणी परत करे गावच्या डोंगरावरून येते, तर दीड गावचे पाणी म्हटलं वावगं होणार नाही. मुख्य नदीच्या पात्र गावच्या पश्चिमेला जाम नदी आणि 2 घाट आहे, विठ्ठल रुक्मिणी घाट आणि महादेव घाट. हे दोन्ही घाट सारख्या लांबीचे घाटाच्या पायऱ्या अजूनही साबूत आहे. विठ्ठल रुक्मिणी घाटावर गावाला वेशीवर 2 दरवाजे आहे, एक पहाडी दरवाजा, दुसरा काजी दरवाजा. महादेव घाट विठ्ठल रुक्मिणी घाटाला दुभंगणारी रेषा नांदूर शिंगोटे ते लोणी हा राजमार्ग. या रस्त्याला खेटून असलेली सार्वजनिक बारव ही अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या विहिरीची साक्षी देते. नदीवरच्या बाजूने गावची देवी माता आई भवानी अंबा माता, अष्टदृष्टभुजा सप्तसंगी मातेचं मंदिर, मातेच्या मंदिर बाजूला लक्ष्मी मातेचं मंदिर, आई माऊलीचं मंदिर, बाजूला भिल्ल समाजी वस्ती, पुन्हा त्या बाजूला यशवंत विद्यालय हरिभाऊ सांगणे उभारलेलं आणि गावाची मंदिरं पाहण्यासारखी आहे. राज्यमार्ग खेळून सार्वजनिक झेंड्याचा ओटा, भला मोठा पटांगण आणि वेशीवरचे बाहेर अतिक्रमण पटांगण मोठं झालं आहे, झेंडा फडकतो आहे. आणि हे सगळं संदीप देशमुख सरपंच यांनी केलेलं आहे. गावाच्या मध्यभागी मुख्य वेश आणि तेथे तुम्ही पाहिलं गावाला मुख्य रक्षक हनुमंताचे मंदिर, गावची भारुडे, मारुती सप्ताह, सगळे कार्यक्रम या स्टेजवर होतात. आणि विशेष गावामध्ये अंडाकृती रस्ता आहे. गावच्या डाव्या बाजून गावात प्रवेश केल्यावर गाव प्रदर्शनावरील चौकात एक मारवाडी राहत होता. मारवाडी 70-75 वर्षापूर्वी गाव सोडून विदर्भात गेला. घर म्हणजे आज उंडीवाल्यांची माडी म्हणून ओळखली जाते. समोर वाणी समाजाच्या 2 माड्या आहे. आता वरचे मधले उतरत चिरेबंदीत घर आहे. पुढे गेलं महानुभाव श्रीकृष्ण मंदिर, लोकांसाठी स्पेशल आड, भुजला सोनाराची घरं, देशपांडेचे 2 वाडे, एक घरांना आजही गावी आहे. समोरच्या बाजूने कुलकर्णीची माडी, 4 उंबरटे, देशमुखांचे 4 वाडे, असा हा समाज. वंजारी समाज, माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. धनगर समाज मोठ्या प्रमाणात, लोहार समाज, एक बारोपिनासाठी शेजारी आहे. राम मंदिर आहे. गावचं असं पाहिलं तर गाव पाहायचं म्हटलं की आज 83-84 पर्यंत गावात आज संपूर्ण या गावातलं वैशिष्ट्य म्हणजे खूप चांगलं. गावाचा बाजारही लक्षात आहे. सोनेवाडी सगळा रोड. आणि आता विशेष म्हणजे या गावामध्ये मोठमोठ्या वस्त्या, वाडी रूपांतर आहे. सांगळेचा मळा 1 व 2, 3, गाडेकर माळी, टोपडे आखाडा, लबाड मळा, बेंदा मळा, भक्ते मळा, तेली मळा, आंधळे मळा, पांगळे मळा, नवाळे मळा, 1-2, झडे मळा, पानसरे मळा, देशपांडे मळा, कापीनाथ मळा, मंडलिक मळा जिथे तीर्थक्षेत्र बुवाजीबाई मंदिर, पाटील मळा, दराडे मळा, नवाळे मळा, महानुभाव मळा, कोल्हे मळा, गलांडे मळा, शिंदे मळा, पहाडी मळा, अत्तार मळा. आणि गावातली घरे सोडून वस्तीवर गेलेली गावातली बांगडी कारगोटे सगळी लोक 1854 ते 56 स्थापित झालेली माध्यमिक शाळा 1971-75 स्थापित झालेली. गावचे ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ समाजसेवक हरिभाऊ देवराम सांगळे त्यांचे विद्यार्थी दिवंगत पंढरीनाथ कांडेकर सरांनी सह्याद्री विद्यार्थी
सह्याद्री विद्याप्रसारक संगमनेर शाखेची यशवंत विद्यालय आणि विद्यालयात इंजिनियर अनेक लोक घडले गेले. यामध्ये आमचे स्वातंत्र्यवीर गोपाळराव सांगळे यांची प्रेरणा आणि गोपाळराव सांगळे यांचे चिरंजीव सुरेश गोपाळराव सांगळे आजही मुंबईमध्ये महाराष्ट्रात आणि ठिकाणी काम करत आहे आणि सुरेश सांगळेच्या माध्यमातून मुंबईत गोपीनाथराव मुंडेंचा पुतळा उभा राहतो आहे. पण आता पहा, गोरक्ष कारभारी घुगे यांचा जीवनपट दत्ताराम घुगे सादर करत आहे. डी.पं. ठाकूर, मुंबई दहिसरकडून. आपण निमोणकरांनी आणि मुंबईतल्या सगळ्या गावकऱ्यांनी हा चित्रपट पाहावा. नमस्कार. इथेच थांबतो. दत्ताराम घुगे. दत्ताराम घुगे डी.पं. ठाकूर प्रेझेंट. आज आम्ही कल्याणमध्ये संतोषनगरमध्ये आलेलो आहे. ही वसाहत, इथे राहणारे आमचे सगळ्यांचे परममित्र गोरक्ष कारभारी घुगे. गोरक्ष कारभारी घुगे म्हटलं आर्मी टू पोलीस या क्षेत्रात कार्यरत असलेलं असं एक शूर जवान, ज्यांनी आमचे मुंबईच्या दहिसर विधानसभा मनीषाताई चौधरी यांचे बॉडीगार्ड म्हणून रिटायर झाले मुंबई पोलिसातून. माननीय गौरक्ष कारभारी घुगे, आम्ही त्यांच्या घरी जात आहोत त्यांच्याबरोबरनी. आणि हा सगळा अमय हाईट्स आणि हा सगळा संतोषनगर आहे. आणि आपण आपला कॅमेरा आपण आपल्या गौरक्ष सरांच्या निवासस्थानी निवासस्थानी. नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घुगे डी.पं. ठाकूर प्रेझेंट. आज मुंबई दहिसरवरून आम्ही स्पेशली कल्याणमध्ये संतोषनगर अमय हाईटमध्ये आलेलो आहे. अमय हाईटमध्ये 702 मजल्यावरती आपले गोरक्ष कारभारी घुगे राहतात. आम्ही त्यांच्या बेल वाजवली आहे आणि आम्ही सगळे दरव्या बुडा आहे नेहमी. आम्ही आलेलो. नमस्कार. 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 गोरक्ष नानांचं घर म्हटलं नवनाथांचा एकच नाथ, गौरक्षनाथ. गौरक्षनाथांचं एक तुमचे सगळे ना प्लीज या इथे एकत्र या ताई. या ना ताई तुम्ही इकडे पुंजाजी घुगे आमचं बोल आणि 24 टाइम्सच्या आमच्या न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही दहिसरवरून आपल्या कल्याणमध्ये आलेलो आहे. कल्याण पूर्वेकडे संतोषनगर आणि अमेय हाईट्स 7व्या माळ्यावरती गोरक्ष कारभारी घुगे यांचं एक घर आहे. ही फुलबाग आहे. म्हणजे आम्ही सहज गमतीने म्हणतोय नवनाथाचा एकच नाथ म्हणजे गौरक्षनाथ. आणि गौरक्षनाथ म्हटलं ना, गौरक्ष घुगे हे आमच्या मुंबईत खूप फेमस आहे. तुम्हाला कल्पना नाही. आमदारांचे उजवे हात म्हटले की त्यांना सगळे मुख्यमंत्र्यापासून सगळी लोक त्यांना अगदी परिचित आहे. तर आज आम्ही साहेब तुमच्या घरी आलेलो आहे. तुम्ही आता प्रत्येकाची ओळख करून द्या. मी कॅमेऱ्याच्या पाठी जातोय. तर प्रत्येकाची ओळख करून द्या आणि तुम्ही यांच्याबद्दल 2 शब्द बोलायचे. मी गोरक्षनाथ रायबाई कारभारी घुगे, माझी पत्नी संगीता गोरक्ष घुगे, माझा मोठा मुलगा प्रवीण गोरक्ष घुगे, त्यांची पत्नी निकिता प्रवीण घुगे, माझी बहीण सुमन भीमाशंकर सांगळे राहणार गुळवंत, माझी मुलगी वैष्णवी गोरक्ष घुगे, माझा 2 नंबरचा मुलगा हेमंत गोरक्ष घुगे, माझे मराठी शाळेचे मुख्याध्यापक होते त्यांचे चिरंजीव सुरेश गोपाळ सांगळे राहणार निमोण, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. सांगळे ताई, तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुमच्या दादांनी खूप कष्ट केले
आणि दादांचं तुमचं बालपण ते काय झालं तुमच्या मुखून ऐकायचं आम्हाला. तुमचे आपल्या निमोनमध्ये लहानाचे मोठे मळ्यातले काही गोष्टी सांगा तुम्हाला काय काय वाटतं ते. पहिल्यापासून खेळाडू वृत्ती नाही आता बघा, कसं हे इकडे बघूच नका तुम्ही फक्त तुम्ही बोला. बोला तुम्ही. त्यांचा स्वभाव कसा होता. गावी ताई आता एवढे वर्ष संसार केला गावी दिवस कसे गौरव काढले यांनी. होय, गुरुजी एवढे वर्ष संसार केला गौरव सरांनी. आर्मी आहे पोलीस आहे सगळं काम करत असताना त्याने आपल्या घरात वेळ आणि तुमच्यासाठी किती त्यांनी हे दिलेत सहभाग त्यांचा लाभला आहे. भरपूर वेळ दिला. मग सांगा आठवणी काय त्यांच्या आठवणी काय काय. हेच आपला सकाळी उठून डबा करणं, त्यांना व्यवस्थित सगळं काही मॅनेज करणं, मुलांना सांभाळणं, शिक्षण वगैरे सगळं काही व्यवस्थित बघायचे. त्यांना जेवढं जमेल तेवढं त्यांनी शक्य केलं. दादा तुझ्या शिक्षणासाठी त्यांचं काही योगदान का त्यांनी तुमच्यासाठी काय केलं आहे याची माहिती नाव सांग पुन्हा. माझं नाव प्रवीण गोरक्ष घुगे. माझ्या वडिलांनी 19 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली आहे. त्या काळात त्यांनी भरपूर ठिकाणी होते ते आर्मीमध्ये सर्व्हिस करताना. त्याच्यामुळे आम्हाला आर्मी स्कूलमध्ये शिकायला भेटलं. आर्मी लाईफ कशी असते ते सगळं अनुभवायला भेटलं. त्यांची शिस्त पद्धत खूप चांगली आहे. त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं. आमचं शिक्षण वगैरे त्यांनी केलं आणि त्यांनी त्याच्यानंतर आर्मीमध्ये सर्व्हिस केल्यानंतर त्यांनी 17 वर्ष परत मुंबई पोलीसमध्ये सर्व्हिस केली आणि आता ते आज सेवानिवृत्त होत आहेत. तर मी त्यांना पुढचे वाटचाळीस शुभेच्छा देतो. आम्ही त्यांना सेवानिवृत्ती म्हणजे सेवास्फूर्ती त्यांनी जी केलेली सेवास्फूर्ती आहे म्हणजे त्यांनी Yes. पाऊस ऊन वादळ जे प्रत्येकाला तोंड दिलेलं. आमच्या मलबार दहिसर विधानसभेमध्ये काम करत असताना भर पावसात मुंबईत कमरे इतकं पाणी असलं तरी आमदारांबरोबर त्यांच्या संरक्षणासाठी धावतात. तर त्यांचं जे योगदान आमच्या दृष्टीने मोठं आहे. तर आपण सांगा आपल्या वडिलांसाठी आपले 4 शब्द. मी आता जसा पोलीसचा आहे तर पोलीसचा आहे की इथून कल्याणवरून तेवढं लांब जाणं, दररोज 3-3 तास प्रवास करणं, ते सगळं कष्ट तर आहे जे आहे सगळे मुंबईकरांना माहीतच आहे. ते करणं तेवढं इथं मुंबईमध्ये राहून ते अवघडच आहे. ते पण त्यांनी केलं आर्मीमध्ये एवढी सर्व्हिसच्या नंतर. तर सुनबाई म्हटली की गाव आपली लाडकी लेक म्हणजे सुनबाईवरती सासऱ्याने म्हणजे पित्या समान प्रेम केलंय. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं ताई. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव निकिता प्रवीण घुगे आणि मी घुगे परिवारात येऊन जवळपास 6 वर्ष होती आता. आणि आल्यापासूनच म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची डिसिप्लिन सगळ्यात पहिले मला नोटीस झाली की किती व्यवस्थित राहतं सगळं. त्यांचं रुटीन वगैरे व्यवस्थित छान आहे. कसं आपण शिकण्यासारख्या गोष्टी खूप साऱ्या आहेत त्यांच्याकडे आणि या गोष्टी मला ह्यांच्यामध्ये पण दिसतात खूप साऱ्या. त्यांच्याकडूनच शिकायला भेटलं खूप साऱ्या गोष्टी. तर ताई तू आजोबा म्हणून काय गुण घेतलेत. आजोबा टेलर आहे. मुलगी त्या ताई बोलत ताई ताई तुम्ही वडिलांकडून काय गुण टेलर म्हणजे तुम्हाला असं वाटतं का आपल्या वडिलांसारखं पोलीस इन्स्पेक्टर व्हावं की असं काहीतरी डेअरिंग काहीतरी असं धाडसी व्यक्तिमत्व व्हावं असं तुम्हाला काय वाटतं. पण नाव सांग बेटा. माझं नाव वैष्णवी. लहानपणापासून पप्पांनी कधी तसं भेदभाव नाही केला आहे मुलींमध्ये आणि मुलांमध्ये. त्यांनी तिघांना सारखंच मानलेलं आहे आणि त्यांचं डेडिकेशन जसं दादा बोलला रोज 3 तास प्रवास करून कामावर जाणं. त्यांनी एकही दिवस असं कंप्लेंट नाही केली की मला जावंच लागेल हे ते जायचे त्यांचं कर्तव्य पाळायचे आणि तेच बघून माझ्यात पण हे येतं की मला पण काही करायला पाहिजे. खरा स्वार्थ तुझी करी ज्याचा स्वार्थ समाज अवतरी. गौरीश घुगे साहेबांनी जे काम केलं आहे आणि संपूर्ण वंजारी समाजाच्या मंडळाचे रजिस्टर संस्थेचे सरचिटणीस आणि विशेषतः आपल्या निमोनमध्ये यशवंत विद्यालयाचे आजही ते विश्वस्त प्रमुख आहेत सुरेश गोपाळराव सांगाडे सर. जरा घेऊ का तुम्ही जरा. मी नंतर नाही बोलणार नाही, आहे. तुम्ही बोला हे असं नंतर बोलणार, आणखी नंतर काय बोलणार. दादांची घ्या ना. दादा घ्यायचं तुम्ही सुरुवात करा. नाही, असं नाही. नाही तुम्ही सुरुवात करा. दादा नको नको नको. अरे मी एक नंतर मिनिट घ्या. बोलणार. बोला सांगायचं सर. घरी बोलणार आहे. नाही कॅमेरा ऑन आहे. असं नाही. हे आधी यांची. नाही तुम्ही बोला ना कॅमेरा. ते आता आम्ही सगळेच गोरखला सगळे ओळखतोय काय आणि त्यांच्या प्रेमापोटीच आणि त्यांनी जी सेवा दिली आहे पोलीस म्हणजे अगदी सेनेदलातून पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणि त्यांनी केलेलं कार्य हे खूप अखण्यासारखं आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठता त्यांचं समर्पण हे विसरता येणार नाही. आणि खरं म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांचं जे समर्पण त्यांचं ते प्रेम
त्या प्रेमापोटी त्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. म्हणजे त्याची सेवानिवृत्ती आहेच आहे. तो एक क्षण प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो क्षण येतोच सेवापूर्तीचा आणि ते एक आनंदाचा क्षण असतो. परंतु त्या सेवापूर्तीमध्ये त्यांची कर्तव्यनिष्ठता खूप महत्त्वाची आहे आणि तिला आम्ही सर्व सलाम करण्यासाठी मुंबईहून या ठिकाणी कल्याणला त्यांच्या विनंतीला मान मिळावा या ठिकाणी आलो. त्यांना तर आपण म्हणजे अगदी त्यांच्या भावी आयुष्य त्यांच्या सुखसमासाठी आपण प्रार्थना करणं आहोतच आहे. परंतु एक त्यांना त्यांच्या ह्या शिस्तबद्ध जीवनाला आणि त्यांच्या देशप्रेमाला आम्ही खरंच सॅल्यूट करतो आणि मी ते 2 शब्द मी थांबवतो. अहिल्याबाई नगर जो आपला जिल्हा आहे, पूर्वीचा अहमदनगर पण आता अहिल्याबाई नगर, संगमनेर तालुक्यातील निमोणी पंचकृषीतले गाव आहे. आणि या गावाने जी माणसं घडवली आहेत, खरं या गावातलं एक व्यक्तिमत्व मी गौरश कारभारी घुगे आज आमच्या आमदार मनीषाताई चौधरींनी मला स्वतः ऑफिसमध्ये बोलवून त्यांच्यासाठी एक प्रशस्ती पत्र आणि त्यांना माझ्यातर्फे तुम्ही त्यांना पुष्पगुच्छ त्यांचं स्वागत करायचं आहे. म्हणजे असं व्यक्तिमत्व की ज्यांनी आज मुंबईमध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पुतळा उभा राहतोय करोडोचा आणि एवढं मोठं गार्डन आहे. ह्या सगळ्या कामाला प्रेरणा गौरश कारभारी घुगेंचीच आहे. मैदान तुम्ही बघाल मुंबईमध्ये गोपीनाथराव मुंडेंचं मैदान आजही आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. तो जो पुतळा लागतोय या 2 व्यक्तिमत्वामुळे तर मी त्याचा साक्षीदार आहे आणि तो पुतळा लागल्यानंतर ही दोन्ही मंडळींची नावं हे सुवर्ण अक्षर बघायला मिळालं. दादा तुम्हाला काय वाटतंय की आज तुमचा भाऊ एक कर्तव्यपार भाऊ आहे, पोलिसामध्ये होता, पोलीसमध्ये असताना आमचे उगले साहेब सगळी लोक आहेत, पोलीसमध्ये खूप चांगली माणसं घडली आहे, पण दादांनी माणूस म्हणून घडवला आहे. तर त्यावर तुम्हाला काय माहिती देत आहे तुमचं लहानपण काय बालपण? मला असं त्यांच्या बद्दल बोलण्याचं असं येतोय का, पहिल्यापासून कष्टाळू व्यक्ती आणि दरवेळेस सत्य बोलणं, कोणाला असं उदाटवाने बोलणं नाही, वागणूक चांगली आहे, त्याचा मोठ्यापणा आहे आम्हाला. तुम्ही म्हटलं अगदी बरोबर म्हटलात. आज मनीषाताई चौधरी मंत्र्याच्या लेवलचे आहेत, त्यांच्याकडे येणारे जवळ 10 वार्डातली माणसं, 10 वार्डातल्या माणसांना खऱ्या अर्थाने जिंकले गौरश घुगेंनी. आणि तिथे पाहिलं की संपूर्ण बोरिवली दहिसरमध्ये आजही घुगे काका म्हणून त्यांना आदराने आजही ते बोल माझ्या कानात वरती आहेत. आणि विशेषतः आमचे जोशी साहेब, जोगराज जोशी हे दहिसरमध्ये राहत आहेत. की गौरश घुगेंचं काम आम्ही सकाळ संध्याकाळ वर्ष 12 महिने पाहिलेलं आहे आणि पोलीस खात्यातला माणूस असला तरी माणुसकीच्या नात्यातला आहे. तर तुम्हाला काय वाटतं सांगा. त्यांचं ती घ्या. बोलूच बोला तिकडे तुम्ही बोला. आमच्या मतदारसंघामधील मनीषाताई चौधरी यांचे बॉडीगार्ड त्यांचे बॉडीगार्ड म्हणून हे एवढे एक्झॅक्ट आहेत की त्या ह्यांना सोडू शकत नाही, ते ह्यांना सोडू शकत नाही. त्यांनी आज घुगे साहेबाबरोबर प्रसिद्धीपत्र आणि बोलले का तुम्ही जाऊन त्यांना आज त्यांचा सन्मान करून या. तर आम्ही त्या प्रत्येक घुगे साहेबांचे पुरे परिवार, घुगे साहेबांना हे बघून आम्हाला तर एवढा आनंद होतो की खरं परिवार पाहिजे तर असा पाहिजे. मुलं मुली सून बहीण भाऊ सर्व एकत्र गुणगाने नांदतील तोच परिवार आहे. आणि तो परिवार आज मी घुगे साहेबांच्या घरी येऊन बघून राहिलो आहे. एवढा आनंद होतो आहे की हा आनंद आता बोलू शकत नाही. की पहिले जे पूर्वज होते आपले कसे होते, खेडेपाडी गावी भाऊ लहान भाऊ बहीण आत्या काका मामा सर्व एकच कुटुंब असायचं. आणि ते कुटुंब जर आता पाहायला मिळालं तर घुगे साहेबांच्या इथं मी आज आलो आहे आणि खूप आनंद होतो आहे की घुगे साहेब एवढे मेहनती की आम्ही इथं येता येता बघतो की एवढा टाईम लागतो. हे रोज कसे या दहिसरला पोचतो की याला 4 घंटे जायला 4 तास ड्युटी बराबर. तर ते बी यांचं आम्ही खूप अभिनंदन करतो की कमाल आहे या माणसाची. एवढं लांब येणं जाणं फॅमिली मेंटेन करणं त्याच्यात ते सर्वात विशेष महत्त्वाचं आहे. आणि ते कार्य त्यांनी पूर्ण केलं आहे याची आम्हाला पूर्ण खात्री झाली आहे की घुगे साहेबांनी आपलं कार्य पूर्ण चांगल्या प्रकारे मेंटेन केलं आहे. ईश्वर त्यांना खूप दीर्घ आयुष्य देव, परिवार असाच राहो हीच आमची त्यांना शुभेच्छा आहे.
गौरश कारभारी भुगेंनी एक समाजात पुढे एक उदाहरण ठेवलं आहे. सगळा परिवार एक. हल्लीच्या काळामध्ये एक चांगला संदेश जाणार आपल्या कॅमेऱ्या माध्यमातून की परिवार असावा कसा. तर आमचे जे गौरश कारभारी भुगे हे कुटुंब एकत्र आहे आणि कुटुंबाचे नांदतं आनंदात आणि त्यातला दुवा. साहेब आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. मी वसंत साबळे नांदेडून आले खास त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी. मी जेव्हा ओळखतोय शिस्तप्रिय आहेत, पूर्ण कामात कंटाळा करत नाही. मी कधी गावात केलं तेव्हा तर ते एकदम लगेच इथून लगेच कामाला लागतात. ते गावात स्पष्ट बघते पुढे भव्य आयुष्य भरवाटीत जाऊ हीच इच्छा. बळा आपल्या साहेबांनी आपल्यासोबत एक आदर्श ठेवलेला आहे. एवढा आदर्श ठेवला आहे की शिस्तबद्धता आहे, समाजामध्ये एकरूपता आहे आणि सगळं असताना आज त्यांच्यावर आम्हाला मी त्याच्यावर एक आर्टिकल लिहिलं गेलं, ते मुंबईमध्ये खूप गाजलं गेलं. तर गौरश कारभारी भुगेंबद्दल आपण माहिती द्यावी अशी विनंती. तर आता उगले साहेब आपण पोलीस खात्यामध्ये बाळकृष्ण कारभारी उगले. पोलिसांची ड्युटी, पोलीस म्हणजे काय, कारण लोकांना काय वाटतं पोलीस वोट म्हणजे काही ते त्यातलं जे धाडस आणि हे आहे ते सांगा. नमस्कार, मी बाळकृष्ण कारभारी उगले. माझे गाव चिंचोली. मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे. माझी 38 वर्ष सर्व्हिस झाली, 10 वर्ष झाले रिटायर होऊन. आणि साक्षात सांगायचं म्हणजे हा कार्यक्रम जेव्हा मी ऐकला गोरक्ष कारभारी घुगे यांचा सेवानिवृत्तीचा आणि प्लस घुगे साहेबांनी मला फोन केला. मी अलिबागला होतो आणि तिथं रात्री येऊन हा फंक्शन मला अटेंड करायचं. त्यांना बोललो आणि मी येणार म्हणजे येणार. आणि खात्याबद्दल काय विचारायची, मी स्वतःच ते सगळं हे केलेलं आहे त्याच्यामुळं. आणि ते आमची बरोबर आहेच तिथं दहीसरला आमची नेहमी मनीषा ताईबरोबर भेट होते, बोलतात. आमचे प्रत्येक कार्य मागे आपण नाशिकला बघा कार्यक्रम केला डोंगरी वस्तीला, तेव्हा पण आपणच होतो एकदम. आणि हा सेकंड टाईम पण. आणि मला एवढा अत्यानंद वाटला आहे सगळं फॅमिली बघून. आणि जे कर्तव्य केलं आहे आपण त्याचंच फळ मानायचं आहे, मला एवढं समजतंय. पण ही आहे नोकरी आता त्या आमची तरी पूर्ण पोलीस खात्यात झाली, पण त्यांची आर्मीमध्ये झाली. मी जम्मू काश्मीरला 10 वेळा जाऊन आलो, तिकडे इन्क्वायरी सगळं माझं फिरणं झालं आहे. पण तिकडच्या लोकांना बघून मी हात जोडले, बापरे त्यांची नोकरी कशी असते, बर्फात इकडे तिकडे रात्री काय ती नोकरी करून त्यांनी आमच्याकडे पदार्पण केल्यानंतर एवढा गर्व वाटला. की होऊन जर आज रिटायर होत आहे सही सलामत आणि सगळे काय असेल नसेल सगळ्या फॅमिली सहित फार आनंद होतोय. आणि असं त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जावं. आता जोपर्यंत गेलंय त्याचं पुढच्या परिवाराला मुलांना त्यांनी आदर्श घ्यावा हीच माझी सर्वांतर्फे विनंती करतो. आणि माझ्या भाषेत गौरक्ष नाना घुगे यांना म्हणजे वंजारी समाज आणि विकलांग बहुउद्देशीय संस्थेनी नाशिकमध्ये डोंगरे वसतिगृह क्रांतीवीर वसंतराव नाईक भवनात त्यांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे लोकनेते स्मृती पुरस्कार देऊन गौरवलेले. असे आपले समाजरत्न, असे आपले समाजभूषण गौरक्ष कारभारी घुगे यांचा हा सत्कार सोहळा आज आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. आपण प्रत्यक्ष हॉलमध्ये आपला कॅमेरा तो कार्यक्रमाचा संपूर्ण आनंद शेअर. नमस्कार, दत्ताराम घुगे. भेटूया आपण आपल्या गौरक्ष कारभारी घुगे यांच्या सत्कार. पडता येतो तो 7 पुढे 12 किलो. अच्छा गावी मंदिर परत आपलं लाईट मारून परत गावचे मंदिर इकडे नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घुगे, दीपक ठाकूर प्रेझेंट. आज आम्ही कल्याणमध्ये गावदेवी रोडला आहोत. तिथे गावदेवी रोडला सप्तकन्या मंगल कार्यालयामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इथे खास गौरक्ष कारभारी घुगे यांचा जाहीर सत्कार होत आहे आणि आम्ही
प्रत्यक्ष तुम्ही येऊन गेले नाव काय अत्यंत महत्वाचं आहे लष्कर सेवेत कामात ठीक आहे ना तर ज्यांनी आपल्याला आम्ही कल्पना देतोय महाराष्ट्र राज्य शासन हे आता सध्याचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच्या आमदार महाराष्ट्र विधानसभा सभासद असलेले उभे काका म्हणजे आणि या परिवारातला मी एक घटक आहे. आपण भारतीय जवानांचा पोलीस खात्यातील कर्तव्यताई जगपत गायकवाड या येथील मी आजच्या कार्यक्रम संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ जे रजिस्टर आहे नाशिकमध्ये समाजाची आमंत्रित करतोय. 1 जून 1900 जन्मतारीख 1 जून आणि आता माननीय गोरक्ष गाईबाई बायकाला इथे त्यांना 3-3:30 वाजता त्यांना सगळ्यांना त्यांच्या धर्मपत्नी संगीताताई गोरक्ष घुगे आपण शेजूर घ्यायचंय. शेजूर या मला शेजूर बोलायचं नव्हतं सगळ्यांनी टाळ्याच्या स्वागत करायचं आहे. ज्यांनी आपल्याला राष्ट्रसेवा देश सेवेमध्ये ते स्वतः बॉर्डरवरती जम्मू काश्मीर या सरहद्दीवर राहून पाकिस्तानशी चीनशी 2 हात देऊन आपल्या भारतीयांची सेवा केलेले भारताचा समुद्र किनारा त्यांनी जागता पाहायला दिला हे आपलं काम केलेलं आहे. आणि शेवटच्या टप्प्यात हे महाराष्ट्र विधानसभेच्या 13 वर्ष आजही विद्यमान आमदार परिषदे चौधरी यांचे बॉडीगार्ड गोरक्ष कारभारी घुगे यांचा सत्कार सोहळा होतोय आणि आमदारांचं स्वागत होईल आणि आताही स्वागत होईल. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. आपण बसा. पत्र सुरुवातीच्या संगीताच्या समस्या गोरक्ष गाईबाई कारभारी घुगे यांना आपण सगळ्यांना ओळखायचंय. सर्वांनी यायचंय. संगीताताई कारभारी घुगे 5 वाजता पण महत्वाचं त्यांच्या 2 भगिनी आहेत. सोनाबाई दत्ताराम आव्हाड आणि सोमनबाई भीमाशंकर सागळे यांचा आम्ही सत्कार करत आहोत. या भगिनींनी त्यांना खूप वेळ दिलाय. इथे बघा इकडे बघा सर इकडे बघा इकडे बघा दोघांनी बघा इकडे बळकट आहे. त्याच्या बळकटीवर त्यांनी जी सेवा केली आहे आणि त्यांना पदकाने भूषवलं जात आहे. चॅनलचे कॅमेरामन मुंबईवरून जायचं म्हणून
बाजूच्या तिकडून बघ. आपण एखाद्या प्रकारे एखाद्या विजय प्राप्त करून आल्यानंतर ते आपली वळण आपली उमेद वाटते महाराष्ट्र विधानसभा सदस्य योग्य आमदार सुभाताई सुनंदा हॉलमध्ये जे आता आलेले पाहुणे मंडळी ते आपले त्यांनी हॉलमध्ये अल्पाहार चहापान करावा फक्त जेवण नाही सुद्धा गोड कार्यक्रम आहे हा वाटेकरांकडून सैनिकांकडून सुंदर वातावरण आहे शिस्त आणि सेवेच्या मानाचा मोठा त्यांना उदंड आयुष्याच्या वतीनं आनंद तुम्ही करताय तुझी संशिष्ट हा दिवस आनंदाचा दिवस आहे त्यांनी करावी अंधांचा आगमन होईपर्यंत शुभेच्छुक कल्याणमध्ये आपले बंधारी समाजातले सर्वांना आमचं अभिवादन सोनाबाई दत्ताराम आगवाडताई सोनमबाई भीमाशंकर शेंडेताई आणि एक डॉक्युमेंटरी म्हणजे याचं एक चांगली तुम्हाला राईबाई कारभार गुहे यांची सेकंड इनिंग चालू होते. सेकंड इनिंग म्हटलं की माणसाच्या आयुष्यात दुसरा टप्पा सुरू त्या काँग्रेस पुत्र विनोदजी बसे अंडर सेक्रेटरी मंत्रालय डिपार्टमेंट
मुरंजी बसायचा आहे आपल्या गोरक्ष रायबाई कारभार घुगेला महाराष्ट्र राज्य मंत्रालय या मान्यवरांनी दत्तात्रय अवॉर्ड दत्तात्रय अवॉर्ड सत्कार करत आहे. सोनाताई दत्ताराम अवॉर्ड सुमनबाई भीमाशंकर सागळे या 2 बहिणी इकडे बघा करतो का फोन तुम्हाला मी विनंती करतोय आदरणीय जाधव साहेबांना यांच्या सन्मानपूर्वक समारंभाला जमलेले त्यांचे स्नेही आप्तजन बंधू आणि भगिनी हे गोरक्ष घुगे हे अतिशय शिस्तीचं पालन करणारे पण अतिशय मनमिळाऊ असे दोन्ही कुणाचं यांच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. साहेबांनी मला वाटते जवळजवळ भारतीय सेना म्हणजे मिलिटरीमध्ये 19 वर्ष सर्व्हिस केली आहे आणि पराक्रम केले आणि पदक मिळवले आहेत आणि 19 वर्ष देश सेवा केल्यानंतर ते महाराष्ट्र पोलीसमध्ये त्यांनी जवळजवळ 17 वर्ष सेवा केली. त्यांचे अनेक मंत्रालय लोकांशी आमदार खासदारांशी आमच्यासारख्या व्यावसायिकांशी पत्रकारांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. त्यांचं समाजासाठी सुद्धा अतिशय चांगलं योगदान आहे बंजारी समाजासाठी आणि मला वाटतं बंजारी समाजाकडून पण त्यांना समाजरत्न पुरस्कार दान करण्यात आलेला आहे. असं हे व्यक्तिमत्व आपल्याला सर्वांना लाभलेलं आहे याचा मला फार आनंद होतोय. आणि घुगे साहेब आता मला वाटते पत्रकार महोदय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता साहेबांची सेकंड इनिंग चालू झालेली आहे. तर निश्चित साहेब हे साहेब काय लोक बसणार नाही कुठं तरी काहीतरी समाजसेवा करतच राहतील. काय दिसायच्या मी प्रार्थना करतो आमच्या घुगे साहेबांना नूतन आयुष्य मिळू दे आणि त्यांच्या हातून निरंतर समाजाची स्वसमाजाची रंजण्यांची सेवा करू दे हीच मी आई दिसायच्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि भावी आयुष्याला माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि आमचा आम्ही एंटरप्राइजेस ग्रुप ऑफ कंपनीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. थोड्याच वेळात आमच्या कल्याणपूर्वच्या लाडकं व्यक्तिमत्व सुरुवाताई गणपतशेठ गायकवाड त्या आमच्या कल्याणच्या आमदार आहेत. त्या 11 वाजता येणार होत्या. मला 2 वेळा फोन आला त्यांचा साहेब उडवला का कार्यक्रम चालू झाला का मी त्यांना सांगतो थांबा थोडं आणि त्या गॅपमध्ये त्यांनी एक मीटिंग अटेंड केली आणि ती मीटिंग चालू आहे. त्यांचा निरोप आलेला आहे. मीटिंग झाली मी ताबडतोब कार्यक्रमामध्ये जॉईन होते. तोपर्यंत तुम्ही चालू करा मला पण एका कार्यक्रमाला जायचं आहे अंबरनाथला. त्यामुळे घुगे साहेब तुमची मी माफी मागतो आणि तुम्हाला परत एकदा सर्वांच्या तर्फे माझ्या कुटुंबातर्फे माझ्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हमारे लाडीला व्यक्तिमत्व गोरक्ष रायबाई कारभार कमेटी का सम्मान आदरणीय रेखाताई मनोज सिंह जी और आप अपने साथ में शुभेच्छा दीजिए. सगळे टाळ्याच्याकडे टाळ्या वाजवा कल्याणच्या एका भगिनींनी अशा आपल्या भगिनी आहे ज्या आपल्या दुसऱ्या समाजाच्या सर्वजण येऊन ते आपले गोरक्ष रायबाई घुगे यांचं स्वागत जे होत आहे तरी त्यांची पुण्याई आहे गुरुधर्माची पुण्याई आहे. हा आनंदाचा क्षण बघा. हा ज्या क्षण आहे हा आपल्या दृष्टीने आणि सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. समोर बघा महत्वाचा कार्यक्रम आहे सत्काराचा. आपल्या विद्यमान आमदार सुरुवाताई गणपत गायकवाड त्या आम्ही
विचार स्वागत करताय आमच्या गोरक्ष रायबाई कारभारी घुगेंचं. त्यांना पुष्पगुच्छ दिलं जात आहे. शक्यतो जी मंडळी येते स्वागत करतोय. शुभेच्छा चांगले परिवार. भारतीय टपाल धुळ्यावरून गोरक्ष यांचे मिळवणे आहेत. त्यांचं स्वागत होते गोरक्ष रायबाई कारभारी घुगे संतोषजींच्या हस्ते. त्यांना गोलमुळे स्वागत करताय. क्षेत्राचे महर्षी सुरेश गोपाळ सागळे त्यांना आमंत्रित करणार. आदरणीय सुनंदाताई डोंगरे, आदरणीय संदीप डोंगरे, सुरेखा डोंगरे स्वागत करताय. सागळे साहेब, सुरेश सागळे वंजारी समाजाच्या वतीनं सगळ्याच्या पुष्पगुच्छ घेऊ. संपूर्ण वंजारी समाजाचे जे आपले ज्येष्ठ मंडळ आहे, संपूर्ण वंजारी समाज जे आपलं उत्कर्ष मंडळ आहे, मंडळाच्या वतीनं आम्ही साहेबांना समाजाच्या वतीनं शाल टोपी पुष्पगुच्छ त्याचबरोबर कराच्या वतीनं साहेबांना म्हणजे गोरक्ष पुष्पगुच्छ आतमध्ये एखादी भेट होत नसेल आतमध्ये काय शासनाला पत्र देतोय. गोरक्ष कारभारी घुगे गोरक्ष कारभारी घुगे यांना पत्र महाराष्ट्राचे राजपुत्र हे पहिल्यांदाच पत्र आपल्या मराठीत चौधरी इकडे येणार होत्या. त्यांनी आम्हाला त्यांच्या वतीनं इथे पाठवलंय. त्यांचे दूत त्यांचे वकील म्हणून भारतीय सेना तसेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अनेक वर्ष अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे शिस्तबद्ध पद्धतीने सेवा बजावून आज आपण सेवानिवृत्त होता. या निमित्ताने आपले मनपूर्वक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. भारतीय सैन्यात कार्यरत असताना आपण देशसेवेचे महान कार्य केले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी समर्पित भावनेने सेवा बजावली. आपल्या संपूर्ण सेवा काळात आपण कर्तव्यनिष्ठ, ध्येय, शिस्त, प्रामाणिकपणा, सेवाभाव यांचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले. आपल्या कार्यामुळे समाजामध्ये सुरक्षा, विश्वास, प्रेरणा निर्माण झाली आहे. कर्तव्याला सर्वोच्च स्थान आपण देत आलेले आहात. केलेली सेवा ही आपल्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने आपली सेवा
प्रेरणादायी आहे. राष्ट्रसेवा, समाजसेवा अत्यंत सुंदर संगम आपल्या कार्यातून पाहायला मिळाला. आपल्या कार्याचा ठसा कायम समाजाच्या मनात राहील. सेवानिवृत्ती महत्वाचा पूर्ण टप्पा असणारा तो आनंदी समाधानकारक प्रवासाची सुरुवात आहे. पुढील आयुष्यात आपण उत्तम आरोग्य, उत्तम समृद्धी, दीर्घायुष्य, कौटुंबिक आनंद असे मिळून ईश्वराकडे प्रार्थना आपल्या अमूल्य सेवेमुळे मनपूर्वक आभार भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करून आपल्या पुढे पाठवलेल्या शुभेच्छा महाराष्ट्रातल्या आवडत्या महाराष्ट्राच्या राजधानीतल्या माननीय आमदार वंशदेव चौधरींनी दिलेलं सन्मान करतो आणि त्यांना सन्मान दाखवून दिला. काळाच्या स्वागत करेन. महाराष्ट्र शासनाचे आमदार किंवा खासदार राजकारणी मंडळी कमी लोकांना गौरव करतात. त्यांचे हे महत्वाचे आहे आणि तो त्याचा उत्तर मुंबई म्हणजे दहिसर, दोर्णी, मालाड सगळ्यात पहिले त्याचं नाव आहे आणि मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि त्याचे बंधू श्रीजीवन पुष्पगुच्छ देतील. आपले सोमनाथ उभे आलेत का? रामभाऊ उभे त्या सुद्धा सरकार उभे आदरणीय संदीप आदळे, ज्योती आदळे यांच्या शुभास हे आपले गोरक्ष राईबाई कारभारी फुगे यांचा सन्मान करतायत चंद्रकांत धराडे साहेब. हेमाताई धराडे आपल्या समाजरत्न गोरक्ष राईबाई कारभारी फुगे यांचा सत्कार करतायत. गोरक्ष राईबाई कारभारी फुगे यांचाही सन्मान करणार आहे. बघा योगायोगाने आपले भूतमिळे धराडे जर भेटले ठीक नाही. स्वागत करताय गोरक्ष राईबाई कारभारी फुगे यांचे संपूर्ण कुटुंब फुगे कुटुंब, त्यानंतर त्यांच्या दोन्ही भगिनी सोनाबाई तुकाराम मारवाड, सोमनबाई भीमाशंकर कांबळे, रामभाऊ कारभारी फुगे, सोमनाथ कारभारी फुगे सर्व कुटुंबीय स्टेजवर या असं त्यांनी विनंती केली आहे. गृहकुटुंबासाठी त्यांनी आपल्या भावाचा अत्यंत मायेने सांभाळ केलेला आहे. त्यांच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये दोन्ही त्यांच्या भगिनी मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रात शिवनाथ दराडे आणि पांडुरंग कांगळे समोर करायचं. एक सेकंड आबा.
त्यांची आठवण येणारच आहे. मुंबईकर त्यांना कदापि इमारत संपूर्ण बंधारी समाज भवन हे सुरेश चांगले आणि बघा इकडे सर मध्ये वनिताताई शिवना कराडे आजच्या या सेवाकृती सोहळ्याचे कृतज्ञता सोहळा आणि वाढदिवस हे तिन्ही कार्यक्रम आपण सर्वजण लक्ष उभे परिवार त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सामाजिक बंधू आणि भगिनींनो आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे हा 8:30 ते 1:30 वाजता 2 तास कसे गेले हे कळलं नाही. हे खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा आज आपण साजरा केला आणि मी खरंच वेगळा दाखवायला कार्यक्रम बघायला मिळाला. काही फॉर्मॅलिटी नाही, काही कोणाचं आदर स्वागत नाही. एक कुटुंबासारखं जे काय सोहळा तयार करायचा सोहळा झाला हे खरोखर एक वेगळा सोहळा आहे आणि कुठं दाखवण्यासारखं आहे. सुरक्षित दुबे हे आमचे निमंत्रित एक सर्व आपण सर्व कुटुंब एकच कुटुंब आहे. तुम्ही पाहुणे नाही आहे, कमी आहे पाहुणे, परंतु आमच्या निमंत्रित सुपुत्र आज जवळजवळ 19 वर्ष भारतीय सैन्य सेवामध्ये सैन्य दलामध्ये सेवा पूर्ण करून त्यानंतर पुन्हा खाती लढवली आणि जवळजवळ 17 वर्ष पोलीस विभागामध्ये त्यांनी सेवा केली. त्याची जवळजवळ 36 वर्ष त्यांनी सेवा पूर्ण करून आज ते खऱ्या अर्थाने 21 तारखेला सेवानिवृत्त होत आहे. आज ते सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्तीचा क्षण हा सगळ्यांचा आनंदाचा क्षण असतो. अगदी निष्कलंकपणे आपल्या सेवेतून निवृत्त होणं हे खूप भाग्य आहे. ते भाग्य आज आमचे सर्वस्नेही सुरक्षित त्यांना मिळालं आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमध्ये पाठीशी नक्की सैन्य दलामध्ये 1951 मध्ये त्यांनी सुरुवात केली आणि 2009 मध्ये सैन्य दलामध्ये रिटायर होऊन पुन्हा पोलीस भरतीमध्ये पोलीस विभागामध्ये त्यांनी सेवा केली. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सैन्य दलामध्ये जॉईन होणं हे त्यावेळेला 1951 मध्ये जॉईन केलं. सैन्य दलामध्ये भरती होणं हे कागदावर दगड ठेवणं हा एक प्रकार आहे त्याला म्हणतो. तसं त्यांनी त्यांच्या कुटुंबाने जी त्यांना परवानगी दिली हे खरोखर त्या कुटुंबाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांच्या या यशामध्ये म्हणजे ती सेवा सैन्य सेवा जर असेल किंवा पोलीस सेवा जर असेल दोन्हीही अगदी तारेवरची कसरत आहे. आणि तारेवरची कसरत करण्यासाठी त्यांच्या परिवाराने विशेष करून त्यांच्या पत्नीने त्यांना जो काही सहभाग त्यांनी दर्शवला, त्यांनी जी मदत केली, त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा या त्यांच्या या यशामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं टाकणार नाही. खरं म्हणजे या शक्य असलेल्या काळामध्ये मला वाटत नाही की त्यांनी कुटुंबाला जास्त वेळ दिला असेल. पण आपल्याला माहित आहे आता घरी काही आम्ही सहज विषय निघाला. सकाळी बहिणीने 5 वाजता उठायचं, डबा करायचा आणि त्यांनी
सुद्धा काम इतकं कष्टप्रद आहे, इतकं संवेदनशील आहे की हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि त्यांनी ही सेवा अगदी आपल्या मनाने अगदी कर्तव्यनिष्ठतेने काम पूर्ण केलं, यामध्ये शंका नाही, यामध्ये दुमत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने म्हणजे कर्तव्यनिष्ठता आणि त्यांनी केलेली सेवा, त्यांनी केलेलं समर्पण, समर्पण आणि खऱ्या अर्थाने त्याला आपण आज रिटायरमेंटचा जर दिवस असला तरी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आपण सगळ्यांनी सॅल्यूट मारला पाहिजे, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला त्यांची दाद दिली पाहिजे. की आपल्या सर्वांच्या वतीनं निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाला वेळ देतीलच, त्याच्या भावी आयुष्यासाठी आपण सर्वांनी निश्चितपणे प्रार्थना करायची आहे. की आपल्या सर्वांच्या वतीनं संपूर्ण वंजारी समाज लोकसंघाच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्य आनंदाचं, सुख समाधानाचं, आयुर्आरोग्य लाभो, त्यांना अधिक आपलं आयुष्य लाभो, आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या हातून इथून पुढे निश्चितपणे परिवाराला वेळ देतील, परिवाराची सेवा नक्की करतील. मुलांमध्ये, नातवामध्ये, पिढीमध्ये त्यांचं आयुष्य आपल्या आनंदात जाईल या शंका नाही. थोडं तरुणही त्यांना त्यांची समाजसेवा नक्की करतील आणि त्यांनी समाजाला थोडा वेळ द्यावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करेन. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या निर्मल कृषीमध्ये सुपुत्र माननीय गोरक्षेश्वर राईबाई कारभारी घुगे यांच्या काही महत्वाच्या आठवणी आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंधूर यावेळी मोमेंट व्यक्त केली आणि आपण ऑपरेशन सिंधूर सक्सेस झालो. पाकिस्तानला धडा शिकवला, तर त्यावेळेला मुंबईतून त्या विजयाच्या रॅली, विजयाची यात्रा त्यावेळेला आमच्या उत्तर मुंबईच्या माननीय मनीषाजी चौधरी आमदार पदाची एक भव्य एक मिरवणूक काढली गेली होती. आणि त्या मिरवणुकीमध्ये ही भारतीय आर्मी, भारतीय लष्कराचा शूर जवान, पोलीस खात्याचं व्यक्तिमत्व, जवळजवळ 5 एकर प्लॉट छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे दहिसरच्या जवळ आहे, त्या स्टेजवर त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर उत्तर भारत युपीचे राज्यपाल, महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व रामभाऊ नाईक यांनी त्यांना कारभारी घुगेंना गोरेगावला आपल्या निवासस्थानी बोलवून तिथे त्यांचा सन्मान केला गेला. आपल्या निवडगावचे सुपुत्र घुगेंचा हा मान सन्मान माझ्यासारख्या पत्रकाराला गेली 50 वर्ष 1974 पासून मुंबईच्या दूरदर्शन असो, महाराष्ट्रात असो, अनेक ठिकाणी माझे आढळले आहे. आणि विशेषतः मी त्यांच्यावर आर्मी ते पोलीस असा दीर्घकालीन प्रवास मी केलेला आहे. आणि उद्याच्या वृत्तपत्रामधून त्यांच्याविषयीचा लेख फक्त महाराष्ट्रात आहे. आणि असं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाला पडत्या काळामध्ये अत्यंत उमेदीच्या काळामध्ये त्यांच्या 2 भगिनी त्यांच्यासाठी लागून उभ्या राहिल्या, त्यांची काळजी घ्यायला त्यांची आवड आम्ही सोनाबाई दत्ताराम आव्हाड आणि सोमनबाई डुबाशंकर सांगले या दोन्ही भगिनींचं आमदारांच्या हस्ते स्वागत केलं जाणार आहे, सत्कार केला जाणार आहे. अहो ते दिवस पहा, त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये दोन्ही बहिणी त्यांच्या पाठी सावलीसारखा उभ्या राहिल्या. एवढं चालू झालेलं कबूल आहे. त्यांना जेवायला घेऊ शकतात. कारण आता काय आहे, आज सगळे 4 वाजता झोपलं नाही, पहाटे झोपला आणि
स्वर्गीय इंदुबाई दराडे यांच्या स्मृतीत आम्ही त्यांना अभिवादन करतोय. त्यांचं सगळं कुटुंब आलेलं आहे. त्या कुटुंबाचं आम्ही इथे स्वागत करतोय. बोलशिवाय काही कारभारी भूमिका वतीनं इंदुबाई दराडेंच्या कुटुंबाचं सहर्ष स्वागत आणि त्यांना आम्ही आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करतोय. आणि आपण नीट वाचलेलं आहे. शक्यतो सगळ्यांनी आजच्या या सन्मानपूर्वक सेवा सुविधा करण्यामध्ये आपण आपला या योजनांचा लाभ घ्यावा अशी विनंती करतोय. जीवन सुरू करीत आहोत. प्रत्येकाने आपण जीवन द्यावं. नमस्कार. मी इथेच थांबतोय. दत्ताला पुन्हा पोलिसच आहे. त्यांना माझा मानाचा मुलगा दत्ताराम मुंडे आमच्या देशाच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीनं त्यांना आम्ही पुष्प देऊन स्वागत केलं. विद्यमान आमदार माननीय सुलभाताई गणपतराव